श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणार आहे, पण घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः या मंत्राचा जप लिहायला विसरू नका. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे, जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर गणेश जयंतीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. पूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची एक मोठी प्लेट घ्यायची, तसेच आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळसुद्धा घ्यायची. जी डाळ घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती छान असावी, कुठे तुटलेली, फुटलेली किंवा किडलेली नसावी. तसेच आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आता या कुंकवाने जी आपण मोठी स्टीलची प्लेट घेतलेली आहे, त्यावर एक मोठा त्रिकोण जो आहे तो काढून घ्यायचा. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी वाटीभर मसूरची डाळ आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं नाही, आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. 11 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. तसेच आपल्याला 11 वेळा गणेश स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. तसेच 1 वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं. या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची. की आपली एखादी इच्छा असेल जी काय केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची. आता संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवपूजा करून झाल्यानंतर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायचं आहे गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गाईला ही वस्तू खायला देऊ शकतात, किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला या मसूरच्या डाळीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही मसूरची डाळ आणि गुळ जे आहे ते गाईला खायला द्यायचं. गाईला मसूरची डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. तसेच मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळण्याचे नवीन नवीन आपल्याला वाटा ह्या सापडू लागतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं. गाईभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेल्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.